दैत्यांना मी क्षमा करत राहिलो आणि अनेक वेळा ती त्या विरुद्ध होती। ती ह्या पक्षाची होती की दैत्यांना कठोर शासन व्हावे। जेव्हा तिच्या कुटुंबावरच आघात झाला तेव्हा मात्र तिच्यातला सुप्त क्रोध जागा झाला आणि तिने कालीचे रौद्र रूप धारण केले। काली दैत्यांना सामोरी गेली। तिच्या समोर कोणाचाही पाडाव लागणार नव्हता। कालीचे रौद्र स्वरूप पाहता सर्व सृष्टी भयभीत झाली। कालीला मी थांबवावे म्हणून सर्वजण माझ्याकडे आशेने पाहत होते आणि मला कळत होतं कारण ती माझंही ऐकायला तयार नव्हती। माझ्या पुढे एकच पर्याय होता